शिल्पा ठाकरे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार, तुम्ही इथे आलात. मी पहिल्यांदा मालिकेमध्ये पदार्पण करते आहे. ही माझी पहिली मालिका असणार आहे, जिचं नाव आहे नवी जन्मी नवी, जी 6 नोव्हेंबरपासनं सोमवार ते शनिवार 7:30 वाजता संध्याकाळी सन मराठी वाहिनीला येते आहे प्रेक्षकांच्या भेटीला. माझ्या भूमिकेबद्दल थोडक्यात सांगेन. मी स्वानंदी नावाचं कॅरेक्टर प्ले करते आहे, जी गावातली मुलगी आहे, जी अतिशय धाडसी आहे, खूप पॉझिटिव्ह आहे. तिला आपल्या लोकांप्रती खूप प्रेम आहे आणि ती आपल्या लोकांसाठी काहीही करायला तयार आहे. काहीही म्हणजे अगदी काहीही. घरात वडील नसल्यामुळे सगळी जबाबदारी तिच्यावर, तिच्या बहिणीवर आणि आईवर आहे आणि भावावर आहे. त्यामुळे स्वतःच्या बहिणीसाठी ती काय काय पद्धतीने कशी समोर लढा देते आणि कशी खंबीरपणे उभी राहते, अशी स्वानंदीची स्टोरी आहे. थोडंफार सिमिलॅरिटीज आहे, कारण मी धाडसी आहे. मी माझे स्वतःचे निर्णय नेहमी माझे मी घेतलेले आहेत आणि एक कॉमन गोष्ट म्हणजे मी गावाकडली आहे आणि स्वानंदी गावाकडली आहे. त्यामुळे खूप सारे कनेक्शन माझे तिथे जुळले गेले. दुसरं चॅलेंज म्हणजे माझ्यासाठी होतं भाषेचं, कारण इथे थोडीशी कोल्हापुरीच्या लहजामध्ये भाषा आहे. त्यामुळे मी विदर्भाची, 6 वर्ष राहिले पुण्यात आणि आत्ता मुंबई. सो त्यामुळे कोल्हापूर हे कधीच मी अनुभवलं नव्हतं, स्पेशली भाषेमध्ये. त्यामुळे हे चॅलेंज होतं माझ्यासाठी, जे करते आहे मी. सगळे मला सोबत घेऊन चालत आहेत आणि सुरू आहे. एक इंडिपेंडेंट मुलगी जी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी आहे आणि तिचे स्वतःचे निर्णय आहेत, जी ती आयुष्यात घेते. म्हणजे एखादी गोष्ट चुकीची, तर कितीही मोठा व्यक्ती असो त्याला पॉझिटिव्ह पद्धतीने सांगणं की ही गोष्ट चुकीची आहे, सो ही करता कामा नये. सो मला वाटतं हे धाडस प्रत्येकात नसतं. आजकाल खूप इंट्रोवर्ड आहेत किंवा आपण एक्सप्रेसिव्ह नाही आहोत. सो तिचं असं नाही आणि गावाकडली असल्यामुळे ती इतकी राखड आहे की कोणाशीही चुकलं किंवा तिच्या वाट्याला गेलं तर ती कॉलर पकडायलाही घाबरणार नाही, अजिबात नाही. कारण प्लॅटफॉर्म हा प्लॅटफॉर्म आहे. कारण मी तिथेही मला ॲक्टिंग करायची आणि इथेही मला ॲक्टिंग करायची आहे. टेलिव्हिजनमध्ये माझा प्लस पॉईंट आहे की मी घराघरात पोहोचणार आहे आणि लोकांचं प्रेम मला मिळणार आहे. त्यामुळे मी एक्सायटेड आहे. आत्तापर्यंत सासू सुनेच्या गोष्टी खूप जास्त प्रमाणात मराठी इंडस्ट्रीमध्ये मांडण्यात आलेल्या आहे आणि हे खूप काळाप्रमाणे चाललेलं आहे. म्हणजे अत्यंत नेहमी हेच सगळ्या गोष्टी सुरू आहे. सो पहिल्यांदा सर्वप्रथम तर मी दशमी क्रिएशनला, जे आमचं प्रोडक्शन हाऊस आहे, त्यांना थँक्यू म्हणेन की एक वेगळा विषय इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. कारण तुम्ही जर पोस्टर पाहिलं असेल तर पोस्टरवर 2 हिरो आणि एक प्रेग्नेंट मुलगी तुम्हाला स्पेसिफिक तिथे दिसते. सो पोस्टरच इंटरेस्टिंग असल्यामुळे त्याच्या मागची गोष्ट ही सगळी इंटरेस्टिंग असणार आहे. काम मी छोट्या कलाकारांपासून सगळ्यांबरोबर काम करायला सुरुवात केली होती आणि या मालिकेमध्ये म्हणजे या मालिकेमध्ये बरेच मोठमोठे कलाकार आहेत आणि त्यांच्याबरोबर काम करताना मला चॅलेंजेसही खूप आले. कारण आपण सुरुवात असते आणि एक मनामध्ये भीती असते. सो ती काढायला मला बरेच दिवस गेलेत, अर्थात म्हणेल की महिना गेला. आणि चॅलेंज म्हणायचं तर असं झालं की इतकी पॉझिटिव्ह मुलगी, जिचं म्हणणंच असं आहे की आपण कशाला जगासाठी बदलायचं, आपण जगाला बदलवायचं. सो ही ठाम मतावर असणारी मुलगी आहे. त्यामुळे शिल्पा जी गावाकडनं बिलॉंग करते, तर कुठेतरी तिच्या मनामध्ये एक समाजाचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की आपण ही गोष्ट केली तर कदाचित आपल्या अवतीभोवतीची 4 लोकं पण हर्ट होतील. पण स्वानंदी हर्ट होऊ न देता कशा पद्धतीने आपली मतं लोकांपुढे मांडते. सो हे चॅलेंज आहे. आई मला म्हणते की आता झालीस की मोठी, आता तरी बदलायला नवं. तर ती म्हणते की आई, आपण कशाला जगासाठी बदलायचं, आपण जगाला बदलायचं. लवकरच माझा भागीरथी मिसिंग हा चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला आणि विरजण नावाची एक मूवी आहे, ती पण रिलीज होणार आहे. भरपूर बदल करावे लागतात, कारण फिल्म करताना एक पर्टिक्युलर माहिती असतं की तुम्ही 25 दिवस किंवा 30 दिवस शूट करणार आहात. पण मालिकेमध्ये तुम्हाला संपूर्ण वेळ द्यावा लागतो. दिवसातले किमान 15 ते 16 तास तुम्हाला सेटवरती द्यावं लागतं. तुम्ही तुमच्या घरामध्ये कमी राहता आणि सेट हे तुमचं घर असतं. थँक्यू सो मच. नमस्कार, मी मणिराज पवार. सन मराठीवर आता एक नवीन मालिका येते, नवी जन्मेन. त्यामध्ये मी मणी ही भूमिका साकारतो. ऑफकोर्स ही भूमिका खूप छान आहे, करायला मजा येते आणि आता तुम्हालाही बघायला खूप मजा आवडेल, खात्री बाळगतो. या भूमिकेत आव्हान असं की हा खूप कोल्ड ब्लडेड माणूस आहे. सो त्याची जी काही ॲक्टिव्हिटी असेल तो एकदम शांततेत पार पाडतो. तिनं पॉझिटिव्ह आहे, त्याला चुकीची गोष्ट सहन होत नाही. चुकीचं काही घडतं आहे
तर समोरच्याला ती जाणीव करून देणं की बाबा रे हां हे तुझं चुकतंय, हे असं करायला नको आहे आणि त्याला परत मूळ पदावर चांगलं मोठं राहणं सोडणं ही जबाबदारी आहे या कॅरेक्टरची. प्रेक्षकांना मी हेच आवाहन करेन की ही मालिका आवर्जून बघा. ही मालिका तुम्हाला आवडेल. बऱ्याच मालिका अशा असतात ज्या सासू सुनाशी निगडीत असतात किंवा किचन ड्रामा असतो. सो यात किचन ड्रामाच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक वेगळा ड्रामा बघायला मिळणार आहे. बराच यूथ असा आहे, वर्ग असा आहे जो या सिरियलमधल्या काही गोष्टी रिलेट करू शकेल. या सिरियलमधले काही कॅरेक्टर्स आहेत जे रिलेट करू शकेल. असे रिलेटेबल पॉईंट्स खूप आहेत यात. सो नक्कीच हे तुम्हाला बघायला आवडेल. मी जे पात्र साकारतो मणी, तर हे पात्र खूप पॉझिटिव्ह आहे, शांत आहे, ज्याला चुकीच्या गोष्टी पटत नाहीत. आणि माझं जे पात्र आहे ते एका कुटुंबात आम्ही आश्रित आहोत. मी आश्रित आहे. मी काय कोणाचा पाल्य नाही, पण मी कोणाला तरी माझा पालक समजतो. ते माझ्यासाठी सर्वस्व आहे. म्हणजे सरपोतदार म्हणून जे आहे ते माझ्यासाठी सर्वस्व आहे. त्यांचा मुलगा सुशील हा तो वो सब कुछ है मेरे लिए. वो सरपोतदार फॅमिली सब कुछ है, जिनकी वजह से त्यांच्यामुळे मी आहे असं मानणारा मी आहे हे कॅरेक्टर. आणि त्यांच्यासाठी ती प्रायोरिटी आहे आधी, मग माझं काही असेल ते माझं. नमस्कार, मी रोहन गुजर. बऱ्याच वर्षांनंतर मी मालिका करतो आहे. सन मराठीवर आमची मालिका येणार आहे नवी जन्मे नवी, सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता. नक्की बघा. सुजित नावाचं माझं पात्र आहे या मालिकेमध्ये, जो खासदारांचा मुलगा आहे. पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे. खासदारांचा मुलगा असल्यामुळे त्याला माहिती आहे की कुठल्याही गोष्टी माझ्या आयुष्यात सहज होऊ शकतात. पैसा आहे, पॉवर आहे. वडिलांची इच्छा आहे की कुठेतरी सुजितने पॉलिटिक्समध्ये यावं, यात करिअर करावं. पण सुजित काही त्या मनस्थितीत नाही आहे आत्ता तरी सिरियलमध्ये. तो आत्ता त्याचं उत्तम आयुष्य जगतो आहे. त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक मुली, त्याच्या आयुष्यात असणारा त्याचा मित्र मणी आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात येणारी स्वानंदी, यांचं त्रिकूट या मालिकेत तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि मला असं वाटतं की बऱ्याच काळानंतर मालिकेमध्ये म्हणजे तुम्ही जर आमच्या मालिकेचं पोस्टर बघाल तर एक मुलगी आणि 2 मुलं तुम्हाला दिसत आहेत. पण ही 2 मुलं उत्तम मित्र आहेत एकमेकांचे. मला असं वाटतं बऱ्याच काळानंतर मालिका विश्वामध्ये ब्रोमॅन्स तुम्हाला बघायला मिळू शकतो. मराठी चित्रपटाला जशी परंपरा आहे, अशोक मामा असतील, दक्षा सर असतील, महेश सर असतील, त्यांची केमिस्ट्री आपल्याला प्रत्येक वेळेला आवडत आली. प्रत्येक सिनेमामध्ये आम्ही तोच प्रयत्न करतो आहे की तसाच रोमॅन्स 2 मित्रांमधलं नातं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. ही एक जमेची बाजू आहे आमच्या गोष्टीची. आणि त्यानंतर स्वानंदी नावाचं पात्र त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर मग नेमकं काय घडत जातं, ती त्या दोघांचं लाईफ कसं इन्फ्लुएन्स करते, तिच्यामुळे त्या दोघांच्या केमिस्ट्रीमध्ये नेमकं काय होतं हे तुम्हाला आमच्या मालिकेत